नमस्कार मित्रांनो, भारतीय जनता पक्षाने सुरुवातीला 400 पारचा नारा केला. त्यानंतर निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम जाणवायला लागले. त्यानंतर आम्ही संविधान बदलणार नाही असे खुद्द माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितले. परंतु मित्रांनो, जे मनात होतं, जे पोटात होतं तेच ओटावर आलं आणि ज्यांना खरंच भारतीय जनता पक्षाला किंवा RSSला संविधान बदलायचं आहे, त्यामुळे दलित समाज असेल, बहुजन समाज असेल, तसेच सर्व समाजाने येणाऱ्या काळामध्ये हा लढा तीव्र केला पाहिजे आणि विशेष करून तरुणांनी संघर्ष केला पाहिजे. तरच आपले संविधान आपण वाचवू शकू. मित्रांनो, ही फक्त दलित समाजाची संविधान वाचवण्याची जबाबदारी नसून